नाशिकचं एक मोठं नाव छगन भुजबळ त्यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली होती। आता याच खंडणी मागणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। नाशिक पोलिसांनी सापळा रचला आणि या तरुणाला अटक केली। राहुल भुसारे असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। त्यानं त्र्यंबकेश्वर मधल्या फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार आहे असं म्हणत त्याच दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी केली आणि ब्लॅकमेल केलं। तसंच भुजबळांना सांगितलं। दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे आणि त्याला अटक केली आहे। सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं। मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करूद्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। नेमकं काय झालंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। उच्च शिक्षित तरुण आहे, राहुल भुसारेंना खंडणी मागितली आहे। आयटीचा अधिकारी असल्याचं त्यांनी भासवलंय। फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार आहे असं सांगत त्यांनी खंडणी मागितली आहे। छाप्यादरम्यान मदतीची राहुल भुसारेची बतावणी। खंडणीखोराला नाशिक पोलिसांनी बेड्या टाकलेल्या आहेत सापळा रचून।